तर ही बजाज मॅजेस्टीची ही MX3ची इस्त्री आहे. तर आपण आता बघणार आहे की कशी आपण चालू करणार आहे, कशी इस्त्री करणार आहे आणि ती कशी वापरणार आहे. तर हे आपण इथं बघणार आहे. तर सर्वात आधी आपण याच्यामध्ये पाणी भरून घेऊया. इथून पाणी वाचायचं आहे आपल्याला. तर या इस्त्रीबरोबरच आपल्याला हे एक नाळकं दिलं जाते पाणी वाचण्यासाठी आणि इथं त्याचं मॅक्सिमम लिमिट आहे, तुम्हाला दिसेल 100 मिली. तर इथपर्यंत याच्या थोडं खालीच भरलं आहे मी, इथपर्यंत भरायचं आहे आणि आपण हे आता पाणी याच्यामध्ये ओतणार आहोत. तर हे असं पूर्ण पाणी याच्यामध्ये ओतायचं. स्प्रे मारण्यासाठी या पाण्याचा उपयोग केला जातो इस्त्री करताना. तर हे काही अवघड नाही, पण कसं माहिती असावी म्हणून व्हिडिओ टाकावा असं मला वाटलं की माहिती असावी कसं करावं काय नाही. त्यांनी हे झाकून घ्यावं असं. हे सुरुवातीला मध्ये असते. तर आपण आता हे पाणी याच्यामध्ये भरलेलं आहे आणि हे आता नवीनच काढलेले आहे. आत्ताच मी बॉक्समधून बॉक्स दाखवते, बॉक्समधून आत्ताच काढलेले. तर हे असं सगळ्यात पहिल्यांदा चालू करायच्या आधी बटन बंद करायचे. बटन बंद करून हे बंदच आहे, चालू करायचे आणि नंतर चालू करायचे. आता कधीही चालू करायच्या आधी कधीही हे शून्याला लावून ठेवायचं. म्हणजे इथं स्विच ऑफ होते इस्त्री स्विच ऑफ होते इथं. ह्याला कधीही चालू करायच्या आधी 0वर आणून ठेवायचं आणि नंतर चालू करावं. चालू केल्यानंतर तुम्हाला जेवढं हॉटनेस पाहिजे त्याला, जेवढी गरम करायची तुम्हाला नायलॉन आहे, तर सिल्क लिहिलं आहे, वूल आहे, कॉटन आहे. तर आता हे मी इथं रुमाल एक इस्त्री करतो तर ते कॉटनचं आहे. तर आपण कॉटनवर आणून ठेवूया, तेवढी गरम करूया. तरी तर तुम्हाला लाल प्रकाश दिसेल. ही जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत इस्त्री गरम होती. ही बंद झाला की समजा जर आपल्याला जेवढं गरम पाहिजे होती तेवढी गरम झालेली आहे असं समजा. आपण असं तोपर्यंत हे करून ठेवू शकतो, आपण उलटी करून ठेवू शकतो. तर आता लाईट याची बंद झालेली आहे. इथं दाखवा लाईट आपण बघतो, इथं लाईट बंद झालेली आहे म्हणजे इस्त्री पूर्णपणे तापलेली आहे आपल्याला जेवढी पाहिजे होती तेवढी. आता आपण याचा उपयोग करूया. तर हे आता गरम आहे पण आपल्याला आता पाणी मारायचं आहे. तर हे तुम्हाला जेवढं पाणी मारायचं तेवढं हे जे बटन आहे हे तुम्ही या राईट साईडला फिरवायचं. राईट साईडला फिरवून तुम्ही हे बटन प्रेस करायचं. हे इथून पाणी येतं तुम्हाला दिसेल, इथं दाखवणार ते तुम्हाला असं पाणी येताना दिसेल. तर हे पाणी मारून तुम्ही इस्त्री करायची अशी निवांत बसून एका ठिकाणी अशी करायची इस्त्री. पाणी मारून व्यवस्थित स्प्रे करून स्प्रे. तुम्हाला इथं दिसेल लाईट बंद चालू होताना दिसेल. टेम्परेचर कमी झालं की त्याची लाईट आपोआप चालू होते आणि गरम झाले की आपल्याला जेवढं हॉटनेस पाहिजे तेवढं झालं की नंतर ते बंद होते लाईट. हे आपण अशी इस्त्री पाणी मारून करायची. तर हे झालं स्प्रेचा यूज कसा करायचा ते झालं त्याच्याबद्दल. तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता तुम्ही महिनाभर इस्त्री वापरचाल. तर महिनाभर इस्त्री वापरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते पाणी साचून घाण तयार होते. तर ती घाण कशी काढायची हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. तर आत्तापर्यंत एवढंच. धन्यवाद. तर तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या ग्रुपला, माझा ग्रुपमधला हा पहिलाच व्हिडिओ आहे. तर तुम्ही या ग्रुपला लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला पण लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर आवडला असेल तर. आणि मी आणखीन इथून पुढे बरेच ग्रुप्स बरेच व्हिडिओज मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर तुम्हाला इथं खाली ग्रुप चॅनलचं नाव दिसेल, माहिती इन गावठी. तर त्याला तुम्ही लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे. त्यामुळे तुम्हाला बाकीचे माझे व्हिडिओ पाहता येतील जर तुम्हाला हा आवडला असेल तर. धन्यवाद.